नमस्कार मंडळी, कोंबडी पालन हा व्यवसाय साधा, सरळ आणि कुणालाही करता येण्यासारखा व्यवसाय आहे. यासाठी गिरिराज जातीची कोंबडी वापरणं हे अतिशय फायदेशीर ठरू शकतं. आज आपण या गिरिराज कोंबड्यांविषयी माहिती जाणून घेऊ. गिरिराज कोंबड्यांचा व्यवसायासाठी वापर करताना 1 दिवस वयाची पिल्लं खरेदी करावीत. पिल्लं ताब्यात घेत असताना त्यांना रोगप्रतिबंधक लस टोचली गेली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. 1 दिवसाच्या पिल्लापासून त्यांचे 3 ते 4 आठवड्यापर्यंत संगोपन करण्यासाठी घेण्यात येणारी काळजी आणि त्याचं व्यवस्थापन म्हणजेच ब्रूडिंग. अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या पिल्लांना पुढचे 48 तास खाद्य मिळालं नाही तरी चालू शकतं. मात्र त्यांना कृत्रिम उष्णतेची गरज असते. उबवणूक केंद्रावरून पिल्लं येण्यापूर्वी पक्षीगृह निर्जंतुक करून घ्यावं. त्यामुळे पिल्लांना रोगजंतांची लागण होत नाही. गिरिराज पिल्लांच्या निरोगी वाढीसाठी स्वच्छ, निर्जंतुक आणि खेळती हवा असलेला निवारा करावा. पहिले 3 ते 4 दिवस पिल्लं गादीवर अंथरलेल्या कागदावर सोडावीत. कागद रोज बदलावा आणि 4 दिवसांनी कागद काढावेत. पिल्लांना पहिल्या आठवड्यात 45 फॅरनहाइट तापमान ठेवावं आणि त्यानंतर दर आठवड्याला 5 फॅरनहाइट तापमान कमी करत जावं. 4थ्या आठवड्यानंतर ते बंद करावं. पिल्लं 3 आठवड्याची झाल्यानंतर त्यांना पांढरी आणि रक्ती हगवण प्रतिबंधक औषधं पाण्यातून द्यावीत. मंडळी, गिरिराज पिल्लांना पहिल्या 3 दिवसात पुठ्ठ्याच्या खोक्याच्या झाकणामध्ये मक्याची कणी द्यावी आणि त्यानंतर 8 आठवडे वयापर्यंत पिल्लांचं खाद्य चिक मॅश द्यावं. पाण्यासाठी 5 लिटरचं एक भांडं प्रति 50 पक्षी यानुसार ठेवावं. पिल्लांना दिवसातून किमान 3 वेळा ताजं आणि स्वच्छ पाणी द्यावं. लस देण्यापूर्वी 2 दिवस आणि दिल्यानंतर 2 दिवस पक्ष्यांना जीवनसत्व द्यावीत. लस आणताना तसंच वापरून संपेपर्यंत ती बर्फातच ठेवावी. लस योग्य वयात, योग्य प्रमाणात आणि योग्य त्या पद्धतीनं द्यावी. लसीकरण केल्यानंतर उरलेली लस आणि लसीच्या बाटल्या दूरवर खोल पुराव्यात. पिण्याच्या पाण्यातून लसीकरण करत असताना पाण्यामध्ये निर्जंतुकीकरणाचं कोणतंही औषध टाकू नये. तसंच लस सर्वत्र पाण्यात पसरण्यासाठी दुधाची भुकटी पाण्यामध्ये मिसळावी. मंडळी, गिरिराज कोंबड्या इतर कोंबड्यांच्या तुलनेत काटक असतात. त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. तरीसुद्धा या कोंबडीमध्ये मुख्यतः राणीखेत, गंबोरो, रक्ती हगवण, पांढरी हगवण, श्वसनाचे विकार आणि जंतबाधा हे रोग उद्भवतात. कोंबड्यांचे रोग आणि उपचारावरचा खर्च हा जास्त असतो. तो कमी करण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणजे योग्य वेळी पक्ष्यांचं लसीकरण करावं. मंडळी, गिरिराज जातीच्या कोंबड्यांपासून चांगलं रुचकर मांस आणि अंडी उत्पादन मिळतं. या कोंबड्या एका वर्षात 125 ते 150 अंडी देतात. तसंच त्यांच्यापासून 8 ते 10 आठवड्यात 1 ते 1.25 किलो मांस उत्पादन मिळतं. ही जात ग्रामीण डोंगराळ भागात चांगली रुळणारी असून विविध आकर्षक रंगात उपलब्ध आहे. त्यामुळं आज ती लोकप्रिय झाली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे गिरिराज जातीच्या कोंबडीचं योग्य प्रकारे संगोपन केलं आणि व्यवस्थापन केलं, त्यांची योग्य ती निगा राखली तर निश्चितच आर्थिक फायदा आपल्याला होऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. आज आपण ऐकलीत गिरिराज कोंबडी एक उपयुक्त जात याविषयीची माहिती. वाचन स्वर गायत्री भरणकर यांचा आणि सादर करते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.